नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं क्रिएटर मराठी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पीएम किसानचा 19वा हप्ता आज वितरित झाला आहे। बिहारमधून 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात थेट वितरित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, यामध्ये काही शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। देशभरातील शेतकऱ्यांसाठी ही गुड न्यूजच असणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी आज बिहारमधील भागलपूर येथे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित करणार होते व ते काही शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित देखील झालेला आहे। हा हप्ता बिहारच्या निवडणुकीपूर्वी विमानतळ मैदानावर एका जाहीर सभेत संबोधित करण्यात आलेला आहे। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत होते व या रॅलीमध्ये 5 लाखापेक्षाही अधिक शेतकरी उपस्थित होते। या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान किसान सन्मान या हप्त्याचे वितरण झाले आहे। एक जाहीर सभा यांचा समावेश असेल। या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी संबंधित योजनेचा 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या थेट खात्यावरती जमा झालेला आहे। मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेमध्ये कोण पात्र असणार आहे? या योजनेमध्ये देशातील लहान किंवा सीमित शेतकऱ्यांना लाभ दिला जातो। त्यासाठी शेतकऱ्याकडे शेतजमीन असणे आवश्यक आहे। तो लहान किंवा सीमांत शेतकरी असावा। शेतकरी हा निवृत्त नसावा, ज्याला दरमहा किमान दर 10,000 रुपये पेन्शन मिळते। यामध्ये आयकरदात्यांना लाभ मिळत नाही, तसेच जमीनदार नसावा। मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी कसे तपासायचे, चला बघूया। लाभार्थी यादी तपासण्यासाठी तुम्हाला पीएम किसान गो इन या वेबसाईटला भेट द्यायची आहे व त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बनवायचा का कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। मित्रांनो, आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2,000 रुपये जमा झालेले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनात पडलेला प्रश्न म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधीचे पैसे कधी मिळणार। मित्रांनो, त्याची अपडेट मिळाल्यास तुम्हाला नक्कीच सांगू व त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब नक्की केलेलं पाहिजे।